आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्या दिवशी तू तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर बोलत होतीस ना, तेव्हा आदित्य आणि पारू तिथेच होते। चल बाय। अहिले मॅडम, ऋषिकेश मला फक्त मदत करत होता। हे बाळ प्रीतमचाच आहे, ट्रस्ट मी। प्रीतम, तुम्ही नका काळजी करू, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। मोनिका, तुझा खोटेपणाचा खेळ संपलाय आता। फक्त आणि फक्त श्रीमंतीच्या हव्यासापोटी तू मातृत्वाच्या नात्याला कलंक लावून प्रीतमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली होती। काल प्रीतम दारू पिऊन आला होता, पण त्याने तुला कधीही प्रिया म्हणून हाक मारली नाही। तू त्याला सांगत राहिलीस की मीच प्रिया आहे, पण तो तुला मोनिकाच म्हणत राहिला। प्रीतम, प्रीतम ऐक, उठ, चल आपल्या रूम मध्ये जाऊ। मी तुझ्या बरोबर रूम मध्ये काय असं? मी इथे माझ्या बायकोची प्रियाची माफी मागायला आलोय। मी तुझा आणि माझा काय संबंध का? प्रिया मीच आहे, चल आपण आज जाऊया। तू प्रिया नाही असं? प्रिया इकडे। प्रीतम, प्रीतम ऐक गप जा। अंगाला हात न लावायचा। नशेत सुद्धा तो तुझ्या जवळ आला नाही। माझ्याशी बोलताना सुद्धा तो नजर झुकवूनच बोलत होता। तो प्रियाची माफी मागत होता आणि तुला स्पष्टपणे सांगत होता की त्याचं प्रियावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही। नशेत सुद्धा तो तुला ओळखत होता आणि तरीही तू म्हणतेस की प्रीतम तुझा दोषी आहे। उलट एक स्त्री म्हणून त्याने तुझा सन्मान केला, तुझ्या भावनांचा आदर केला, तुझ्या आईपणाचा मान राखला आणि स्वतःच्या वागण्यावर कायम संशय घेत राहिला। कुठली मुलगी असं खोटं बोलेल? कुठली आई आपल्या होणाऱ्या बाळाच्या बापाचं खोटं नाव सांगेल? असं म्हणत तो तुला खरं ठरवत राहिला। प्रीतमने ह्यासाठी खूप त्याग केलाय मोनिका। त्या दिवशी सुद्धा तो मला भेटायला आला होता आणि चुकून तुझ्या खोलीत शिरला। त्याचा सुद्धा तू किती तमाशा केलास। मला तुझा सगळा खोटेपणा कळत होता, पण तरी मला बघायचं होतं की तू कुठल्या थराला जातेस ते। अशा प्रकरणात आपण बऱ्याचदा मुलांची बाजू न ऐकता मुलींना सहानुभूती देतो, पण माझा माझ्या मुलांवर, मी केलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे। स्त्रियांचा सन्मान करणं माझ्या मुलांना येतं, पण त्याचा जर कोणी गैरफायदा घेणार असेल तर त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। जर ते चुकले तर मी स्वतः त्यांचे कान धरीन, पण माझ्या मुलांवर जर कोणी खोटे आरोप केले तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही।